हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल आयुर्लॉजी. आज आपण संस्कृत हा विषय सुरू करत आहोत. संस्कृत हा विषय त्या मानानं विद्यार्थ्यांना थोडासा जड जातो. त्याचप्रमाणे परत ते लँग्वेज बॅरियरमध्ये असतं. कोणाची हिंदी आहे, कोणाची इंग्लिश आहे, कोणाची मराठी आहे किंवा बाकीच्या रिजनल लँग्वेजेस आहेत. मग त्यामुळं अडचण अशी होते की संस्कृतला समजून घेणं थोडंसं डिफिकल्ट जातं. प्रयत्न करतो की जेवढं मला येतं आहे तेवढं चांगल्या पद्धतीनं तुम्हाला तो कॉन्टेंट डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करीन आणि फार साध्या आणि सोप्या भाषेत संस्कृत समजावण्याचा प्रयत्न करेन. ओके, तर संस्कृत वर्ण परिचय हा पहिलाच चॅप्टर आहे आपल्या बुकमध्ये. बेसिक्स इंट्रोडक्शन काय लागणार आहे आपल्याला संस्कृतसाठी ते आधी पाहणं गरजेचं आहे, बरोबर. तर संस्कृत वर्ण परिचय हा पहिला चॅप्टर आपण पाहूयात. आपण मुखाने ज्या ध्वनीचा उच्चार करतो त्यास वर्ण किंवा अक्षर असे म्हणतात. आता जे वर्ण आणि अक्षर आहेत ॲक्च्युअलमध्ये ते काय आहेत, तर ते आपण मुखाने उच्चार केलेले शब्द आहेत, बरोबर आहे का. जे आपण मुखाद्वारे उच्चार करतो ते कोण आहेत, ते वर्ण किंवा त्यांना अक्षर असं म्हणलेलं आहे. मग त्या वर्ण अक्षरामध्ये परत दोन प्रकार आहेत. एक म्हणले स्वर आणि एक आहे व्यंजन, बरोबर. स्वर स्वर आहेत किती सांगितलेत, तर ते आहेत 13. किती आहेत स्वर? 13. अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ओ, औ, ऋ, लृ आणि लृ हे 13 स्वर सांगितले गेले आहेत. बघा, स्वराची व्याख्या पाहूयात आपण. स्वयं रंजते इति स्वरः म्हणजे काय, तर ज्या वर्णांचा उच्चार करताना अन्य वर्णांचे सहाय्य घेतले जात नाही त्यांना स्वर असे म्हणतो. स्वर म्हणजे काय, किंवा जेव्हा तुमच्या तोंडातून त्या शब्दांचा उच्चार होतोय तेव्हा त्यांना कुठल्याही इतर गोष्टींची गरज पडत नाही, ते म्हणजे कोण झाले, स्वर झाले. म्हणजे ज्या वर्णांचा उच्चार करताना अन्य वर्णांचे इतर कुठलेही वर्ण, इतर कुठलेही अक्षर, शब्द त्यांची गरज भासतच नाही, त्यांना आपण स्वर म्हणलेले. तर हे स्वर 13 आहेत, हे आपण पाहून घ्या. व्यंजन व्यंजन आहेत 33. अन्वग भवंती व्यंजनम म्हणजे काय, तर ज्यांचा उच्चार स्वतंत्रपणे केला जात नाही तर त्यांना व्यंजन असे म्हणतात. व्यंजन म्हणजे काय, किंवा स्वर हा स्वर म्हणजे इंडिपेंडंट स्वर. बघा, लक्षात कसं ठेवायचं. स्वर स्व फॉर स्वतंत्र. स्वर हा कसा आहे, स्वतंत्र आहे. तो एकटा मनमोकळेपणानं जगतो, त्याला कुणाचीही गरज भासत नाही स्वतःच्या उच्चारासाठी. पण व्यंजन व्यंजन हा दुसऱ्यांवरती डिपेंडंट आहे. कसा बरं, कारण प्रत्येक व्यंजनामध्ये हा स्वर लपलेला आहे, त्यामुळं व्यंजनाला स्वराची गरज आहे. त्यामुळं सांगितलं गेलेलं आहे की उच्चार स्वतंत्रपणे केला जात नाही त्या वर्णांना व्यंजन असे म्हणतात. आता व्यंजनामध्ये परत 5 वर्ग केले गेलेले आहेत. बघा कोणकोणते, क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग आणि प वर्ग. ॲक्च्युअलमध्ये हे कुचुटू तुपू हे 5 वर्ग आहेत. हे कुचुटू तुपू हे 5 वर्ग आहेत. आता त्यामध्ये कोणकोणते अक्षर येणार बघा. क, ख, ग, घ, ड. म्हणजे क मध्ये 5 अक्षर, च मध्ये 5, ट वर्गामध्ये 5, त वर्गामध्ये 5, तसेच प वर्गामध्ये 5. क, ख, ग, घ, न. च वर्गामध्ये च, छ, ज, झ, त्र. ट वर्गामध्ये ट, ठ, ड, ढ, न. त वर्गामध्ये त, थ, द, ध, न. प वर्गामध्ये प, फ, ब, भ, म हे इत्यादी वर्ग आहेत. हे व्यंजन किती आहेत, तर हे 33 आहेत. त्यात मग खाली य, र, ल, व, श, श, स, ह हे म्हणजे स्वर झाले 13 आणि व्यंजन झाले 33. आता माहेश्वर सूत्र बघा. संस्कृत वर्ण परिचयमध्ये माहेश्वर सूत्र हे फार महत्त्वाचं आहे, कारण वाहिवासाठी माहेश्वर सूत्र विचारलं जातं. त्याचसोबत माहेश्वर सूत्रावरती MCQ सुद्धा येतात, त्यामुळं हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. याचे पर्यायी शब्द काय आहेत बघा. अक्षर समान आहे, पाणिनी सूत्र, शिवसूत्र किंवा प्रत्याहार सूत्र हे माहेश्वर सूत्र याचे पर्यायी नाव आहेत. माहेश्वर सूत्र किती आहेत बरं, तर ते 14 आहेत. ते तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये 24 सारखं दिसू शकतं, पण ते 24 नाही, ते 14च आहे. ओके, आपण श्लोक पाहूयात. नृत्तावसानो नटराज राजो ननाद ढक्का नवपैच वारम
उद्धर्तु कामान सनकादि सिद्धान एतत् विमर्शे शिवसूत्र जालम. म्हणजे काय बघा, माहेश्वर सूत्र हे 14 आहेत, पण जेव्हा 14 माहेश्वर सूत्र लिहायचे असतात तुम्ही डायरेक्ट ते 14 माहेश्वर सूत्र लिहू शकत नाही. का? कारण ते माहेश्वर सूत्र कसे आले आहेत त्यासाठी तुम्हाला हा श्लोक लिहिणं गरजेचं आहे. बघा, नृत्तावसानो नटराज नाराजो. नटराज म्हणजे कोण? तर शंकर. भगवान शंकर जेव्हा नृत्य करत होते आणि नृत्य केल्यानंतर ननाद ढक्का, ढक्का म्हणजे डमरू, डमरू वाजवल्यानंतर नवपंचवारम, नवपंच एकदा 9 आणि एकदा 5 म्हणजे 9 + 5 हे किती झालं? हे झालं 14. मग हे झाले 14 माहेश्वरी सूत्र. त्या त्यांनी डमरू किती वेळा वाजवलं? 9 वेळा आणि +5 वेळा म्हणजे 9 + 5 असं 14 वेळा वाजवून ते किती झालं? 14 माहेश्वर सूत्र जन्माला आले. उद्धर्तु कामान सनकादि सिद्धात एतत् विमर्शे शिवसूत्र जालम. तर हे अशा प्रकारे याचा अर्थ होतो. मग आता ते कोणते 14 माहेश्वर सूत्र आहेत? तर ते बघा इथं लिहिले आहेत. अयुम्न रुलुक एओम्न एओच हयवरट लन यमगणनम झभज घडदश जबगडदश खफछ ठतच टतव कपय शशसर आणि हल. हे 14 काय आहेत? माहेश्वर सूत्रे. आता परत एकदा तुम्ही याचा उच्चार करून घ्या, कारण हे माहेश्वर सूत्र जर पाठ झाले नाहीत तर पुढच्या गोष्टी आपल्याला समजण्यास थोडीशी अडचण येऊ शकते. त्यामुळे हे 14 माहेश्वर सूत्र पाहून घेणं फार गरजेचं आहे. आता पहिले 4 जे आहेत का, पहिले 4 अयोम्न रुलुक एओम्न आणि एओच हे यांना अच म्हणण्यात आलेलं आहे. अच म्हणजे काय? तर स्वर आहेत. हे पहिले 4 स्वर सांगितले गेलेले आहेत. आणि बाकीचे हयवरटपासून ते हलपर्यंत हे कोण आहेत? हे हल आहेत, हे व्यंजन आहेत. बरोबर का? म्हणजे पहिले 4 स्वर आणि बाकीचे उरलेले 10 हे व्यंजन आहेत असे लक्षात ठेवा. आणि मग परत हा तुम्ही श्लोक लिहायचा आहे की हे 14 लिहून इति माहेश्वरी सूत्रांनी अनादि संज्ञार्थानी एषा अंत्यः इत हकारादिषु अकारः उच्चारणार्थ लनमध्ये तू इत संज्ञक. म्हणजे काय? तर हे 14 इति माहेश्वरी सूत्रांनी हे 14 माहेश्वरी सूत्र आहेत. एषा अंत्यः इत हकारदिषु अकार उच्चारणार्थ त्यांच्या हकारदिषु. आता हा जो लन आहे या लनमध्ये काय होतं तर इत संज्ञक लागते. इत संज्ञक म्हणजे काय? तर त्याचा पाय मोडलेला आहे ते इत संज्ञक. बघा, इत संज्ञक आणि एक गोष्ट आहे, एक आहे इत संज्ञक आणि दुसरा आहे हलंत्यम. हलंत्यम म्हणजे काय? जो नुसता तुम्हाला पाय मोडलेला दिसते तो झाला हलंत्यम आणि तो न ला आहे चिटकून आहे, त्यामुळं तो न प्लस हलंत्यम हा कोण झाला? इत संज्ञक झाला. तर अशा प्रकारे तर हे होतं माहेश्वरी सूत्र. तुम्हाला काय करायचं आहे? सर्वात पहिल्यांदा त्याची पर्यायी नावे लक्षात ठेवायचे. नृत्तावसानं नटराज राजो ननांत ढक्का नवपैचवारम उद्धर्तु कामान सनकादि सिद्धान एतत् विमर्शे शिवसूत्र जालम. त्यानंतर हे 14 माहेश्वर सूत्रांनी लिहायचे आहेत आणि इति माहेश्वरी सूत्रांनी अनादि संज्ञार्थाने. इथपर्यंत जरी लिहिलं तरी सफिशियंट आहे. आता स्वरांचे वर्गीकरण कसे झालेले आहे ते एकदा पाहून घेऊयात आपण. आपण स्वर तर पाहिले किंवा जे स्वतंत्र आहेत, ज्यांना कुणाचीही गरज भासत नाही त्यांच्या उच्चारासाठी, ते म्हणजे स्वर. स्वरामध्ये पहिला प्रकार आहे ऱ्हस्व स्वर. ऱ्हस्व स्वर म्हणजे काय? तर ज्या स्वरांच्या उच्चारासाठी फक्त एक मात्रा वेळ लागते, म्हणजेच एक मात्रिक स्वर आहेत, त्यांना आपण ऱ्हस्व स्वर म्हणलेले. कोण आहेत? अ आहे, ई, उ, रू तसेच आणि लृ हे 5 ऱ्हस्व स्वर सांगितलेले आहेत. दीर्घस्वर बघा, आता बघा ऱ्हस्वस्वरमध्ये एक मात्रिक वेळ लागत होता, मग दीर्घस्वरमध्ये साहजिक गोष्ट आहे 2 मात्रा म्हणजे द्विमात्रिक वेळ लागणार. ज्या स्वरांच्या उच्चारणासाठी 2 मात्रा इतका वेळ लागतो ते म्हणजे दीर्घस्वर. मग त्याच्यामध्ये काय एक्झाम्पल्स आहेत पहा. आ, ई, उ, रू, ए, ऐ, ओ आणि औ हे जवळपास 8 एक्झाम्पल्स सांगितले दीर्घस्वरामध्ये. आता प्लुतस्वर. प्लुतस्वरमध्ये काय? तर ज्या स्वरांच्या उच्चारणासाठी 3 मात्रा वेळ लागतो. पहिल्यासाठी 1, ऱ्हस्वसाठी 1, दीर्घसाठी 2 आणि प्लुतसाठी 3. मग हे लिहिलं कसं जातं बघा. जेव्हाही तुम्ही ते वर्ण लिहिता त्याच्या पुढं 3 हे अक्षर काढलं जातं. ते हे सिम्बॉलिक साईन आहे त्या प्लुतस्वरचं. म्हणजे म्हणजे त्याच्या पुढं लिहायचं 3, ई प्लस नाही नुसतं ई त्याच्या पुढं 3, उ 3, रू 3 हे असं प्लुतस्वर, हे प्लुतस्वर असं इंडिकेट केलं जातं. आता व्यंजनाचे वर्गीकरण पहा. स्वर हे 3 प्रकारामध्ये केलेले आहेत. ऱ्हस्वस्वर, दीर्घस्वर आणि प्लुतस्वर. ऱ्हस्वस्वर एकमात्रिक, दीर्घस्वर द्विमात्रिक आणि प्लुतस्वर त्रिमात्रिक इतका वेळ.
आता व्यंजनाचे वर्गीकरण. व्यंजन पहिला वर्ण बघा, स्पर्शवर्ण. नावातच आहे स्पर्शवर्ण. म्हणजे काय, तर ज्या व्यंजनाच्या उच्चारात जीभ तोंडाच्या कोणत्याही भागाला स्पर्श करते आणि हवा काही क्षण तरी थांबून धक्का देऊन बाहेर येते. म्हणजे साधी गोष्ट लक्षात ठेवा, एवढी डेफिनेशन लक्षात ठेवू नका. स्पर्शवर्ण म्हणजे काय, की ज्या वर्णाचा उच्चार करताना, ज्या व्यंजनाचा उच्चार करताना जी जीभ आहे ती तोंडाच्या भागाला स्पर्श करते. म्हणजेच हवा काही ना काळ आत थांबते आणि नंतर बाहेर येते. म्हणूनच त्याला म्हणले स्पर्श करून बाहेर येणे. स्पर्श नाव हे त्यामुळे स्पर्श पडले, कारण हवा आपल्याला स्पर्श करते, हवेचा स्पर्श आपल्याला जाणवतो ना, त्या प्रकारे. मग त्यामुळं त्यांना म्हणले स्पर्शवर्ण. याच्यामध्ये कोण आहेत, तर याच्यामध्ये क, च, ट, त, प हे 5 वर्ग, म्हणजेच कु, चु, टू, तू, पू हे 5 वर्ग आहेत. मग ते 5 वर्ग त्यांचे 5 शब्द म्हणजे किती, जवळपास क ते म म्हणजे 25 वर्ण आहेत. म्हणजे हे स्पर्शवर्ण आहेत, 25 स्पर्शव्यंजन. आता अंतस्थ वर्ण. अंतस्थ वर्ण नावातच आहे बघा, अंतस्थ म्हणजे काय, तर ज्या व्यंजनांचा उच्चार हवा थांबवून थोड्या शक्तीने केला जातो. अंतस्थ थोड्या शक्तीने केला जातो, त्याला आपण अंतस्थ म्हणतो. मग याच्यामध्ये 4 एक्झाम्पल्स आहेत. कोण आहे, य, व, र आणि ल हे कोण आहेत, हे अंतस्थ व्यंजन आहेत. तिसरे आहेत उष्मवर्ण. उष्म बघा, नावातच आहे उष्म म्हणजे हीटचा संबंध आहे आता, म्हणजे हवेचा, वाऱ्याचा. ज्या व्यंजनाचा उच्चार हळूहळू वारा थांबवून आणि उष्णता बाहेर टाकून केला जातो. म्हणजे उष्मवर ज्याच्यामध्ये उष्णता बाहेर पडते. बघा ना, काही शब्द असे आहेत जे बोलताना ॲज इट इज उष्णता बाहेर पडते. आता तुम्ही श, श, स, ह आता हे शब्द म्हणून बघा. श, श म्हणले काय होते, की जी तोंडामधील हीट आहे तर ती बाहेर पडते. श, श, स आणि ह म्हणजे बघा, हे शब्दच असे आहेत की बोलताना तोंडामधील हीट बाहेर पडते, त्यामुळे त्यांना उष्मवर्ण म्हणलेलं आहे. आता संयुक्त व्यंजन. संयुक्त व्यंजनाचे पण 5 प्रकार आहेत, ते आपण पाहूयात. एक आहे, पहिला आहे अनुस्वार. अनुस्वार बघा, फार बेसिक गोष्टी आहेत, हे आपल्याला झालेले आहेत एकदा, पण संस्कृत ग्रामर समजण्यासाठी हे बेसिक्स नॉलेज आपल्याला येणं फार गरजेचं आहे. अनुस्वार, स्वराच्या वर ठेवलेल्या बिंदूला अनुस्वार असे म्हणतात. आता बघा, अंश हा शब्द आहे, अंशवर जो हा टिंब, हा जो डॉट दिलेला आहे, तर हा कोण आहे, हा अनुस्वार आहे. हिंसक हा कोण आहे, हा अनुस्वार आहे. सिंह हा कोण आहे, हा अनुस्वार. म्हणजे जिथं साध्या गोष्टीत आपल्या मराठी भाषेत बोलायचं झालं तर टिंब दिला जिथं आहे, तर त्याला आपण अनुस्वार म्हणतो. दुसरं आहे विसर्ग. आता विसर्ग पण किती सोपं आहे. स्वराच्या आधी येणारे 2 बिंदू यांना विसर्ग म्हणतात. बघा, रामः, राम लिहिलं आणि 2 इथं काय ठिपके लावले, त्याला आपण काय म्हणलं, विसर्ग. भानू लिहिलं, 2 टिपके लावले, विसर्ग. तिसरं वर्ण आहे अनुनासिक किंवा त्याला अर्ध अनुस्वार असं सुद्धा म्हणलेलं आहे. याच्यामध्ये न, म, न, न, न हे 5 व्यंजने अनुनासिक मानली जातात. म्हणजे ज्यांच्यावरती चंद्रबिंदू, अर्ध अनुस्वार. आता याचं उदाहरण बघा कसं देऊ शकतो आपण. कहाँ, आप कहाँ गए थे, वहाँ गए थे, यहाँ आओ, वह 5 जन थे. मग अशा प्रकारे तो जो अर्ध अनुस्वार आहे त्याला आपण अनुनासिक, किंवा त्याच्यामध्ये नाकातून उच्चार होतो ना, काय न, न, म ह्या शब्दांचा उच्चार होतो, त्यामुळे यांना अनुनासिक किंवा अर्ध अनुस्वार असं म्हटलेलं आहे. चौथा आहे जिव्हामूलीय. जिव्हामूलीय म्हणजे काय, जिव्हामालीय आणि उपदमानीय यांच्यामध्ये साधा फरक काय बघा. जिव्हामूलीय यांच्यामध्ये काय होतं, यांच्यामध्ये क आणि ख, क आणि ख पूर्वी हे जे असं सिम्बॉलिक साईन आहे, हे क आणि ख च्या पूर्वी जे सिम्बॉलिक साईन लावलं जातं यांना म्हणतो जिव्हामालीय. जिव्हामूलीय म्हणजे बालक क्रीडते किंवा बालक खेळतोय, मग बालक क्रीडते, क आलं ना शब्द, मग क ला इथं असं हे साईन लावायचं, हे तर ते बालक क्रीडते ते झालं जिव्हामूलीय. म्हणजे क आणि ख, साधी गोष्ट लक्षात ठेवा, जिथं क आणि ख आले तिथं जिव्हामूलीय आहे. स करोती, क आलं, क ख जिव्हामूलीय. उपदमानीयमध्ये काय आहे, तर उपदमानीयमध्ये जिथं प आणि फ येते यांचा प्रयोग प आणि फ पूर्वी अर्धविसर्गाप्रमाणे केला जातो. उपदमानीयमध्ये प फ आणि जिव्हामूलीयमध्ये क ख. हे मग बालक पठती, बालक अभ्यास करतो म्हणजे पठतो, मग तिथं हे साईन लावलं, बालक पठती, या अशा प्रकारे. तर हे होतं कंप्लीट संस्कृत वर्ण परिचय, हे बेसिक्स होतं. आता येणाऱ्या पुढील लेक्चर्समध्ये आपण पुढचा टॉपिक पाहूयात, जेणेकरून आपला रोज लोड होणार नाही. लेक्चरचं
जी वेळ आहे ती छोटी छोटीशीच ठेवूयात आपण, कारण संस्कृत हे कव्हर करायला थोडंसं जड जातं, नवीन असल्यामुळं हे होऊ शकतं असं. ठीक आहे, आता भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट टॉपिकसोबत.